ओबीसी विद्यार्थ्यांचे तयार असलेले हॉस्टेल सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते कराळे मास्तरांनी प्रशासनाला दिलाय। 2014 पासून ओबीसींच्या मुलांना झुलवत ठेवण्याचं काम सरकार करत असल्याचा कराळे मास्तरांनी आरोप केला। विदर्भ वादाकडून नागपूर कराराची होळी करत आंदोलन करण्यात आले। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रेच्या सभेला आलेली गर्दी ही पैशाने बोलवण्यात आल्याचं समोर आले। महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर लक्षात आले की महिलांना 300 रुपये व पुरुषांना 600 रुपये देऊन सभेला आणण्यात आले। बीडमध्ये मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा घेणार आहेत। नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा होणार आहे। पहिल्या दसरा मेळाव्यात जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। खेडमध्ये आणखी एका हिंदू मुस्लिम वादावर पडदा पडला। याबाबत खेड शहरात व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत हिंदू मुस्लिम वादावर तोडगा काढण्यात आला। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील बँक परिसरात दुचाकीवर संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या दोघांना शहर पोस्टच्या डीबी पथकाने पकडले। हे दोघे बिहारमधील कोंढा गँगचे असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली। कागद महागल्यामुळे यंदापासून 10वी 12वी परीक्षा शुल्कात 12% वाढ केली। 10वीचे परीक्षा शुल्क 420 ऐवजी 470 तर 12वीचे परीक्षा शुल्क आता 440 वरून 490 रुपये करण्यात आले। आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत शहादा पोलीस स्टेशनला महाविद्यालयीन विद्यार्थिनी भेट देतील। सायबर गुन्ह्याविषयी तसेच सोशल मीडियाच्या वापराची माहिती पोलीस निरीक्षक राजन मोरेंनी विद्यार्थ्यांना दिली। रत्नागिरीतील सीआरझेडमधील अवैध बांधकामावर आता कारवाई होणार आहे। 2019 मधले केंद्र सरकारचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले। सीआरझेड क्षेत्रात बांधकामे केल्यानंतर पर्यावरणीय परवानगी देण्याची तरतूद कायद्यात नाही। दौंडमध्ये भीमा साखर कारखान्याच्या बैठकीत गोंधळ उडाल्याचं समोर आले। सभेतील विषयाच्या नंदुरीला काही सभासदांचा विरोध होता। सभासदांना बोलू न देत असल्याच्या आरोपावरून स्टेजवर माईक फेकल्याने हा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पैठण येथे समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथेला सुरुवात झाली। कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली। विलास संदीपान भुमरे यांनी या कथेचं आयोजन केलं। आजच या कथेला 4 दिवस पूर्ण झाले। तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय आणि नयनरम्य नरमादी धबधबा सुरू झाला। हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली। आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। सजावटीसाठी झेंडू, अस्टर, राजा, जरबेरा, झेनिया या फुलांचा समावेश करण्यात आला। चंद्रपूर वन विभागाअंतर्गत चिंचपल्ली परिक्षेत्रातल्या जनाळा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये T83 वाघिणीला जेरबंद करण्यात आले। ही वाघीण याच जंगलातील शेतशिवारात काम करणाऱ्या एकूण 4 ग्रामस्थांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली। रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं। यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला। या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात 1 दिवसीय उपोषण आंदोलन केलं। महायुतीत 35 ते 40 जागा आमच्या पक्षाला सोडाव्यात अशी मागणी रासपचे महादेव जानकर यांनी केली। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांची आमची तयारी आहे। रासप नेते महादेव जानकर यांची महायुतीच्या नेत्यांना आता त्यांनी इशारा दिला आहे।